मंडळी, मी हार्दिक जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या पसंतीस आलेल्या झी मराठीच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागाभागात तो शो आहे जाऊबाई गावात. स्वागत करूयात आपल्या शहरातल्या पोरींचं. काय घरं आवडलीत की नाही? मस्त एकदम. हो मस्त. मला आवडलं. मस्त. कसा होता प्रवास? खूप वाट लागली आमची. पाठ मोडल्या आमच्या. का नेमकं काय झालं होतं? गेल्या एक तर स्वतः आम्ही जेवण बनवलं, मग भांडी घासली, कपडे धुतले, काय काय नाही केलं, आणि बाथरूम मध्ये लाईट सुद्धा नव्हती. काय संस्कृती काय का तुझं? काय अनुभव सांग जरा. नुसतं चालवलंय, रडवलंय आणि फुंकावलंय मला. काहीच नाही करवलंय. चालवलंय, रडवलंय, रडवलं कोणी तुला? ती फुंकण करताना सगळं डोळ्यात जायचं, आणि जेव्हा ते नाहीये ना तेव्हा मम्मी पप्पांची आठवणी डोळ्यात यायचं. तर काही अजून दुसरं बघायलाच नाही भेटलं अश्रूशिवाय. रसिका, तुम्हाला दोघींना दात कसे घासायचं हे कळत नव्हतं. नेमकं काय झालं होतं तेव्हा? मला चावायलाच नाही होत की असं चावून असं ब्रश करायचं, आणि चावलं की एकदम तोंडाच्या आतमध्ये एकदम कडू कडू झालं. आय वॉज लाईक, हे अचानक ब्रश कसं करायचं? आता मग मी थुकून दिलं सगळं. मग केला की नाही ब्रश? केला. आता तसं केला आम्ही. आमच्याकडे काय ब्रश नाही करणार? म्हण. अंकिता, घरच्या मुलाचा शेंबूड काढत होतीस तरी पुन्हा येत होता. काय झालं? काय होतं? अरे ती काकी येऊन जाऊन बोलते शेंबूड काढ. बोलले अरे किती भात आहे याचं. तर मी लास्टला असं घेतलं नाक, आणि काढ एकदाच नाक घेतलंस? अरे म्हणजे मी काढलं तरी त्याने असं लास्टला असं एक बबल आला. किती ना यार, बस कर. मुक्ता, तू आज सगळे आजीला काय बोललीस? मी म्हंटल की जे काही बोलायचंय त्या टोन मध्ये सांगू का? यात हसण्यासारखं काही नाहीये. जरा बोलताना विचार करून बोलत जा. आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, वयाचा भान ठेवा. तुझी आजी जरी नसली तरी ती कोणाची तरी आजी आहे, कोणाची तरी आई आहे, हे कायम लक्षात ठेव. आणि फक्त तिच्याशीच नाही, तर कोणत्याही गावकऱ्याशी बोलताना आदमीनं बोलायचं. नाही, मी हे का बोलतोय, कारण या एक शोचा अँकर म्हणून, या गावचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलतो. आणि मला या गावात कोणत्याही गावकऱ्याचा किंवा कोणत्याही संस्कृतीचा अपमान केला मी सहन करून घेणार नाही. मोठ्यांशी उद्धटपणे बोलणं हे योग्य आहे का? मोठ्यांनी लहानांना मारणं हे योग्य आहे का? तुला प्रेमाने मारलं होतं. प्रेमाने मारत नाही कोणी, प्रेमाने कोणी हात नाही चालवत. आम्हाला दोघींना मारलं होतं. ती रडती आता. तिच्या तोंडावर नख मारली होती. प्रेमाने कोणी हात चालवत नाही. मुक्ता, प्रत्येक वेळेला आपली गोष्ट खरी करायची नसते. कधीतरी समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायचं. मी या शोचा अँकर आहे. जर तू माझ्यावर ओरडू शकतेस तर नक्कीच त्या आजीवर ओरडू शकतेस. मी सांगते स्वतःहून की मी ओरडले, आणि मी सांगते मी जोरात ओरडले, पण कुठलाही अपशब्द किंवा बीप करावा लागेल असं शब्द कधीच मी तुझ्या आई वापरला वडील तुला ओरडले नाहीत लहानपणापासून? नाही. कधीच तू चुकली नाहीयेस? नाही. ते चुकले असेल तरी त्यांनी प्रेमाने सांगितलं. त्यांनी हात कधी मला लावून मारला, माझ्या डोक्यात मारलं, माझे केस ओढले, असं नाही केलं. कदाचित त्या आजीचं तसं प्रेम असेल. नाही, असं प्रेम मला नाही समजत. तुला नाही समजलं? नाही. पण तुला जे समजलं ते त्याने घेतलं. मला ते व्हायलन्स वाटलं. व्हायलन्स, डोमेस्टिक व्हायलन्स. तू कोणत्या गोष्टीला म्हणतेस ग हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे? आजीच्या प्रेमाला? अगं, तू जर आजीच्या प्रेमाला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणत असशील तर हे काय बरोबर नाहीये. माझे बाबा एक लॉयर आहेत, आणि मी खूप लॉ वाचलाय. तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीला जरी मारलं, तो तुमचा कोणीही रिलेटिव्ह असो, आणि त्याला तुम्ही फिजिकली कुठलाही हार्म केला जो त्याला आवडत नाही. एक मिनिट, हा डोमेस्टिक व्हायलन्स वाटतो का तुम्हाला? मला माहिती आहे डोमेस्टिक व्हायलन्स काय असतं, कारण की मी पास्ट मध्ये ते एक्सपिरियन्स केलं आहे. तुला हा डोमेस्टिक व्हायलन्स वाटतो? अजिबात नाही. तिला वाटत नाहीये मुक्ता, फक्त तुलाच वाटतं की हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. कोणाला काय वाटतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला काय वाटलं त्या मिनिटला हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मुक्ता, तू ज्यांच्या घरात राहायला गेली आहेस,
म्हणजे जाताना तर तुम्ही इतके हॅपी होतात, वा 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 आम्हाला नवीन कुटुंब मिळाले, आम्ही या कुटुंबाबरोबर चाललोय, आणि त्यांच्या घरात गेल्यावर बाहेर जाऊन टॉयलेट शोधतेस. मग मी पॉटीला कुठे जायचं, रस्त्यावर? म्हणजे इथली लोक रस्त्यावर जातात. रस्त्यावर म्हणजे माझं रस्त्यावरची आयडिओलॉजी आहे की त्यांच्या घरात. नाही नाही नाही, खूप झालं. एक मिनिट बस बस, एक मिनिट बस, गप्प बस आता. मग तुझं म्हणणं आहे की गावातले लोक रस्त्यावर बसतात, ते टपल्या मारतात. तुम्ही कशाचे काही अर्थ लावू शकता. बस झालं मुक्ता, तू उद्धटपणे बोलतेस आणि तुला याची शिक्षा भोगावी लागेल. मी आत्ता जाते. थँक्यू सो मच. मला असं वाटलं या मातीचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आजीने अशाच टपल्या मारत मोठं केलेलं आहे, हो की नाही? मला असं वाटतं त्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स नाही म्हणू शकत, त्यात प्रेमच असतं. म्हणजे आजीने छडी मारली तरी त्यात प्रेम असतं, असं की नाही? मुक्ता परत आलेली वाटतं. येस. नक्की? हो. पोरीसने दिवसभरात लई सरप्राईज मिळाले ना? तुमच्यासाठी की नाही अजून एक सरप्राईज आहे. माहितीये का काय आहे? अहो लय मोठं सरप्राईज आहे, ज्याच्या अभिनयानं समध्यासनी हसवलंय बघा. चला हवा येऊ द्याचा सुपरस्टार कुशल बद्रिके. असा कसा मोकळा श्वास घेतल्यासारखा वाटतं. ए सरजा, ए कशा आहात तुम्ही? खुशात ना? सुरू करूया आपली मोहीम, जिचं नाव आहे आगाग मशी किती दूध देशी. तुमची वेळ सुरू होते आता. पॅकिंगच्या पिशवीतनं घरात दूध येते, आता तेच दूध यांना स्वतः काढायला लागणार, तवा कळणार. रमशा वॉक होऊन जाऊ दे, वॉक. वर्षा कमॉन, वर्षा प्रेम कर. हॅलो. काय मला देणार आहे का तू थोडंसं दूध? तिच्या मनावर आहे. थोडंसं दूध. तुझं ना कनेक्शन नाही झालंय स्नेहा. श्रीजा मस्त करते, श्रीजा चांगलं करते. वेळ जातोय, स्पीड लावा लवकर. रमशा तिच्या भाषेत बोल. रमशा त्यांच्या भाषेत बोल. हे दे ना बाळा. गुड जॉब स्नेहा. अब छोड़ना नहीं है. श्रीजा बकेट भरून टाक. श्रेयाचं बादली भरणार असं वाटतंय. हो म्हणजे श्रेयाची बादली भरणार हो, आणि श्रेयाला बॅग मिळणार. श्रीजा सही कर रही है. गुड जॉब. 5 4 3 2 1 तुमची वेळ संपली आहे, थांबा. चला, पहिल्या 5 जणी तर मोहीम पार पाडलेली आहे, तर आता वेळ आली आहे पुढच्या 6 जणींची. तुमची वेळ सुरू होते आता. आता कळली असेल यांना दुधाची किंमत. बघू उरलेल्या 5 जणी दाखवतात का हिम्मत. वैष्णवीची दोस्ती झाली बघ. बेटा सोनी प्लीज काढू दे दूध जरा. हो लात मारते.
चला चला अंकिता लवकर. अंकिता फेसवर तिला बोलण्याचा प्रयत्न कर. ऐक ना, थोडं दूध दे प्लीज. वो टच करने नहीं दे रही है. सोच भी रही हो. मुक्ता, पहिली सुरुवात झाली पाहिजे. कम ऑन गर्ल्स, यू कॅन डू इट. कम ऑन हेतल. मोनिशा आधी मैत्री कर, तिला टच करू दे. मोनिशा लेट्स गो. काय होतंय, हेतल? ती गोल गोल फिरते अशी सगळीकडे. पुढे जा बघ, मागे राहशील तर ती लात मारू शकेल. ये अगं शेपटी आहे, साप असल्यासारखी काय घाबरते. मला थोडं तुला बॅग नको. हे बघा, रसिका झालं का नाही तुझं? तिला टच केल्यावर ती उडी मारते. हा हळू. व्हेरी गुड रसिका. आता कंटिन्यू कर. ते खाली ठेव आणि दोन्ही हात लाव. ते खाली ठेव, दोन्ही हे कर. ये रसिका, व्हेरी गुड. मुक्ता जबरदस्त करते हा तिकडे. मुक्ताच्या म्हशीचं दूध ते निघतंय एवढं काढलं आणि ती काढते. ती करते, ती फार Yes, फोकस yes, आहे yes. मुलगी. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे तुमच्याकडे. चला चला. हा काय होतंय की नाही. आता काउंटडाऊन सुरू करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबा. माझा असा प्रश्न आहे, तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदा एवढ्या जवळून म्हैस बघितली? जसं आता तुम्हाला कार चालवता येत असेल, बाईक चालवता येत असेल, बरोबर. आमच्या लहानपणी कंपल्शन होतं की तुम्हाला म्हशीची राईड आलीच पाहिजे. हा खरंय. हो. आता मी तुला सांगू, मी ह्या म्हशीला आता हात लावला ना, माझ्या हाताचा वास घे बघ. बरोबर. हा माझ्या बालपणीचा वास आहे गड्या. हा वास माझ्या अंगा खांद्याला दिवसभर असायचा. त्या गवताचा वास माझ्या अंगा खांद्याला चिकटलेला असायचा गड्या. हा माझ्या बालपणीचा वास आहे. मी त्यांना हात लावून मगाचपासून वास घेतोय. कुशल, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. म्हणजे कुणाला बालपण आठवेल, कुणाला आपली संस्कृती आठवेल, आपली परंपरा काय होती, आपली माती आठवेल. मला असं वाटतं ना की गावातली प्रत्येक वाट शहराकडे जाते, पण शहराचा जो एवढा मोठा रस्ता आहे ना, त्याची कुठलीच वाट गावाकडे वळत नाही गड्या. एखादी वाट वळते, पण त्या वाटेवरनं मग आपली पावलं वळत नाहीत बघ. कारण आपली पावलं तिथंच गुरफटलेली असतात, त्या शहरात, त्या कामात. आणि शहरात ते गुरफटणं होतं ना, म्हणूनच शहरात काम संपल्यानंतर आपल्याला आपली घरची पण वाट सापडत नाही, आपल्याला गुगल मॅप लागतो रे. आज मला असं वाटतं ना की झी मराठीला ती अनवट वाट सापडलेली आहे, जी शहराकडून आपल्याला गावाकडे नेणार आहे. श्रीजा, तुझ्या डोळ्यात पाणी आलं. मिस करते आजोबांना. आजी वारली लास्ट इयर. नानी आप्पा किती मेहनत करत असतील ती लोक, आणि आपल्याला असं सहजपणे मिळतं. सकाळी ते पण मम्मा चहा प्यायचंय मला. हे रिअलायझेशन आहे ना, हेच तर हवं आहे ना ग. माणसाला ह्या गोष्टींची जर किंमत कळली, हेच तर हवंय. आज किती नशीबवान आहेस, तुझ्या आजी आजोबा मम्मी. तुझ्या आज मम्मीला किती बरं वाटेल माहितीये की तिला तुझ्या मम्मीच्या हातच्या चहाच्या कपाची तुला आज आठवण येते, जाणीव झाली. इतक्या वर्षांचं तिचं सोनं झालं अगं आज. वा वा वा. पण एक सांगतो बघ, तू आमच्या गावात आलास, आम्हाला लय भारी वाटलं. तुझं मार्गदर्शन यांच्या लय कामी पडणार आहे बघ. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आणि एक तुम्हाला जाता जाता मोठ्या भावाचा सल्ला समजा, पण जेव्हा पण एखाद्या मोहिमेला जाल ना, या मातीचा एक टिळा असं कपाळाला लावून जा गड्या, तुम्ही जिंकाल. निघतोया, भेटूया पुन्हा. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निकालाची, आणि त्याआधी मी मंचावर आमंत्रित करतो बावधानच्या समितीला.
सर्व भावजांच्या समितीचं मनपूर्वक स्वागत. चला आता एकेकाने यायचंय आणि तुमची किटली सदस्याने द्यायची. रमशा आलेली आहे. बघूया थोडस पडलं होतं रमशाने किती ML ते अर्ध पडलंय तिथे लात लागून. इथे एक बूंद बाहेर पडली. काय वाटतं किती असेल? साधारण 10 मिली दूध आहे. आपण किती गुण देणार तो? 100 मिलीला 10 गुण. तर आता 10 ML आहे तर 1च गुण मिळालेला आहे. 1 गुण. वैष्णवी मुक्ता बापरे. मुक्ता नक्कीच किटली ना? नक्की मोजू ना. मी खूप चिडली मग भरली किटली. मुक्ता यावरून एक गोष्ट कळली का तुला? काय? की आपण जर प्रेम केलं, गावावरती प्रेम केलं, म्हशीवरती प्रेम केलं, रिझल्ट बघ तुझ्या समोर आहे. बेस्ट. पण तुला पण लात मारली की नाही? खाल्ली थोडीफार. लात नाही, तिने टेल सारखी माझ्या हेअर मध्ये टाकली. तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स करणार? विचार करावा लागेल. सदस्य किती गुण द्यायचे? 250 मिली. 250 मिली म्हणजे 25 गुण. माझी गाय ऐकतच नव्हती. अंकिता बघा काय म्हणते, माझी गाय ऐकतच नव्हती. काय नाही. ही मोहीम फत्ते केलेली आहे रॅपर क्वीन मुक्ताईनी. सगळ्यांचे बेरीज करून पण मार्क नाही आहेत तेवढे. स्पेशल आहे. मुक्ता याबद्दल काय बक्षीस मिळणार आहे तुला? आमच्या बॅग्स. येस. बरं, ज्यांना ज्यांना 0 मार्क मिळालेत त्यांनी माझ्या बाजूला येऊन उभं राहा. तुम्हाला काय सजा होणार आहे ते आता कळेलच. आणा रे सामान. ज्यांच्या बरोबर तुम्ही या मोहिमेत सहभागी झाला होतात त्यातल्या 7 जणी विजयी झालेत आणि तुम्ही 4 मात्र पूर्ण पराभूत झालेत. आता त्या 7 जणींपैकी एक जण येणार आणि एक मग तुमच्या डोक्यावर टाकणार. तर मे बी ते फेक शेण असेल, ते फक्त थोडं चिक्कल असेल किंवा ते मेहंदी असेल, काहीतरी असेल, पण हा शो कोरपासना खरा आहे. मला असं वाटतं की जिने फत्ते केलेली आहे तर पहिला मान आपण तिलाच देऊया. मुक्ता मुक्ता सगळ्यात आधी तुला कोणाच्या डोक्यावर पेन टाकायला आवडेल? हे तर का कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी टाकलं होते ती पर्सनली नाही घेणार. ती एका विनर सारखं ते या टास्कचं जे काही शिक्षा आहे म्हणून घे. वा वा वा. हे चल थोडंसं पुढे. मुक्ता तुझ्यावरती जबाबदारी आहे ती पूर्ण तू पार केलीच पाहिजे. सुरू करूया. असं का केलंस मुक्ता? मी नाही असं करू शकत कोणावर. तू मनाने खूप मोठे असते तू आज दाखवून दिले. पण आणि कोणी त्यांना वाईट ठरवत नाहीये. जसं आपला म्हणजे एक नियम असतो ना, जो जिंकणार त्याला बक्षीस मिळणार. तुला बक्षीस मिळालं,
जो हरणार त्याला सजा मिळणार. काहीतरी सजा असेल, पण ह्याची वाईट सजा नाही आहे. शेण हे कधीच वाईट नसतं. आपण कुठच्याही शुभ कार्याला तुम्ही गावामध्ये बघाल, तुमचं स्वागत सुद्धा केलं होतं तेव्हा खाली शेणाने सारवलेलं होतं, त्यावर छान छान रांगोळी काढली होती. त्यामुळे एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक येते. पण खरंच मुक्ता, तुझं मन खूप मोठं आहे. मला असं वाटतं मुक्तासाठी टाळ्या होऊन जाऊ. मुक्ता, आता उरलेल्या सगळ्या जणींवर तुला ते शेण टाक. बरं मला सांगा, मोहिमेचं महत्व कळलं तुम्हाला? हो हो. काय वाटतंय? ठीक आहे, आज आपला दिवस नव्हता गर्ल्स. आज आपण 0वरती आहोत, उद्या आपण 100वरती असू. पण हे शेण आपलं मोटिवेशन आहे. लेट्स गो.